Okay, well, friends, we are here understanding some basic things. While learning any language, कुठलीही भाषा शिकत असताना तुम्ही बघू शकता, ती भाषा शिकण्यासाठी काही स्पेसिफिक स्किल अडॉप्ट करावं लागतात. इंग्लिश शिकत असताना लिसनिंग, रीडिंग, रायटिंग आणि स्पोकन हे 4 स्किल आपल्याला अडॉप्ट करायचे, डेव्हलप करायचे. आणि हे 4 स्किल डेव्हलप करत असताना इथं तुम्ही या कॉन्टेंट वरती बघू शकता, वाक्य दिलेली आय एम रमेश, इथे प्रॉपर नाव आहे, माय फ्रेंड प्रोनाउन आहे, त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला दिसेल, अर्जू दिसेल, ही पण प्रॉपर नाउन्स आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हा बट वर्ड दिसेल, तो काय करतो, ह्या वाक्यातल्या 2 क्लॉजना एकत्रित जोडण्याचं काम करतो. त्याच्यानंतर इथे बोथ आहे, इथे इन आहे. त्याच्यानंतर ही हे प्रोनाउन आहे, शी हे प्रोनाउन आहे, मेस्क्युलाइन जेंडर, फेमिनाइन जेंडर. त्याच्यानंतर ही जी कृती आहे त्याला ब्युटिफुल, व्हेरी ब्युटिफुल किंवा नाईसली असं एक्सप्लेन केलेलं तुम्हाला. आणि हे सगळे जे कॉन्टेंट आहे, हा कॉन्टेंट आणि ह्या कॉन्टेंट मध्ये हे स्पेसिफिक छोटे छोटे जे वर्ड्स आहे, ह्या वर्ड्सना पार्ट्स ऑफ स्पीच असं म्हटलं जातं. आता हे पार्ट्स ऑफ स्पीच, त्यांचं प्रॉपर अरेंजमेंट, कुठला वर्ड कुठल्या जागेवरती घेतल्यामुळे पोझिशन्स त्याची काय असावी आणि या पोझिशन्समुळे त्याच्या अर्थात होणारे बदल, हे सगळं समजून घेण्यासाठी आपल्याला बेसिक टर्मिनॉलॉजीज, बेसिक कॉन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे. सो लेट मी टेक यू ऑन नेक्स्ट स्लाइड. नेमकं स्टडी साऊंड, काही इंग्लिश मध्ये 26 साऊंड्स आहेत, त्याला आपण अल्फाबेट्स म्हणतो. आणि याचा स्टडी केल्यामुळे तुमचं रीडिंग, रायटिंग, स्पेलिंग फॉर्मेशन्स या गोष्टी तुम्हाला इझी जाणार आहे. त्याच्यामध्ये ही जी साऊंड्स आहेत ती अशी प्रॅक्टिस करून बाय हार्ट करायची आपल्याला, ज्यामुळे यू कॅन सी हे सगळे अ टू उ पर्यंतची जी साऊंड्स आहेत हे वॉवेल साऊंड्स आहेत. आणि ह्या वॉवेल साऊंड्स मध्ये इंग्लिश मध्ये यांचं प्रोनाऊन्सिएशन एक स्पेसिफिक अप होतं, कप मध्ये सुद्धा अचं प्रोनाऊन्सिएशन होतं, अवे मध्ये सुद्धा अजच प्रोनाऊन्सिएशन होतं. आता गर्ल इथे अचं प्रोनाऊन्सिएशन थोडं लेंदी झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर फादर, त्याच्यानंतर इथे तुम्हाला ऍ दिसतं, बॅड. अशा प्रकारचे साऊंड या ठिकाणी मी तुम्हाला लिस्ट आउट करून दिलेली आहेत. त्या लिस्ट आउट केलेल्या साऊंडची तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे. यू हॅव टू रीड इट लॉट मेनी टाइम्स. इट इज गिव्हन इन आवर स्टडी मटेरियल. आपल्या स्टडी मटेरियल मध्ये सुद्धा याचं सगळं प्रॉपर प्रेझेंटेशन दिलेलं आहे, तुम्हाला ते रीड करता येणार आहे. आय एम गिव्हिंग यू ट्रिक्स वाय दीज आर इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर पुढची ही स्लाइड्स आहेत आणि या सगळ्या स्लाइड्स तुम्हाला रॅन्डमली थ्रू आउट पाठ करायच्या, कारण याच्यामुळे तुमचं प्रोनाऊन्सिएशन, साऊंड्स मेकिंग अँड इंग्लिश रीडिंग, स्पेलिंग फॉर्मेशन्स यू वुड गेट अन इझी आयडिया. सो त्याच्यानंतर इंग्रजीमध्ये ही एक 13 खडी आहे. आता 13 खडी का म्हटलंय, तर मराठीमध्ये या मूळ अक्षरांची 12 अक्षरं पाहायला मिळतात. इंग्लिशमध्ये मात्र अन आणि इथे 2 अक्षरं वाढल्यामुळे, एक वाढल्यामुळे ही 13 खडी झालेली. या 13 खडीची प्रॅक्टिस कुठलंही स्पेलिंग प्रॉपर नाउन्स असेल किंवा एक जनरल स्पेलिंग तयार करण्यासाठी याची खूप मदत होते. अ टू ज्ञ पर्यंत, क का किकीची 12 खडी अ टू ज्ञ पर्यंत इंग्लिश फॉर्मॅट मध्ये तुम्हाला स्टडी करायची. देन यू कॅन अंडरस्टँड ऑल द थिंग्स इन अ इझी मॅनर. आय होप एव्हरीवन वुड अंडरस्टँड इट अँड डू प्रॅक्टिस ॲट ऑल. हे स्पेशली स्कूल स्टुडंट साठी आहे, 5th to 10th ऑनवर्ड्स वी कॅन कॉल. देन इंग्रजीमध्ये अशी काही अक्षर आहेत की ज्यांना एकसारखं स्पेल केलं जातं. त्यामध्ये त आहे, थ आहे, द आणि ड आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता ही सगळी इंग्रजीमधली एकसारखं स्पेल केणारी अक्षर आहेत बघा. त्याच्यानंतर काही अक्षर अशी आहेत इंग्रजीमध्ये की त्या मूळ अक्षरांना असं वेगवेगळं स्पेल केलं जातं एकाच अक्षराला. नाउ वी हॅव ZA and JH. And we have W, WA and VA. So अशा प्रकारची ही अक्षरं तुम्हाला पाहायला मिळतील. FA आणि PHA, KA and C. So that's it for this session. ही पूर्ण बाराखडी तुम्हाला व्यवस्थित स्टडी करायची and this will help you make spelling correct. Thank you.